जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो, मला एक असा साप भेटला आहे जो की विषारी सापांमध्ये 5 नंबरला येतो. पण तो साप खूप रेअर आहे, खूप कमी प्रमाणात सापडला जातो. कारण तो साप सहसा कोणाच्या नजरेत येत नाही. तर मी ज्या सापाबद्दल बोलतो तो एक साप आहे पोवळा म्हणून साप, जो की भारतामध्ये 5 नंबरला विषारी सापामध्ये मोडला जातो. तर मित्रांनो, मी तो साप तुम्हाला आता दाखवणार आहे. तर तुम्ही त्या सापाला नीट लक्षात घ्या, त्याला नीट बघून घ्या. कारण असे विषारी साप आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला येतात. कारण तो साप एवढा बारीक आहे की तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की हा साप एक विषारी साप असेल. तर मी तुम्हाला तो साप दाखवत होता. तर मित्रांनो, बघू शकता, हा आहे तो पोवळा साप, ज्याला इंग्लिशमध्ये कोरो स्नेक म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही ह्याचा हेड बघताय तर पूर्णतः ब्लॅक कलरचा हेड आहे. बघू शकता कशा प्रकारे ब्लॅक कलर. आणि त्याची जर तुम्ही लांबी किंवा साईज बघताय तर बघू शकता, एखादी दोरी तुम्हाला वाटेल एखादी दोरी आहे. तर विषारी साप आहे मित्रांनो. त्याच्यानंतर शेपटी जर तुम्ही बघितलीत तर शेपटीवर सुद्धा ब्लॅक कलरचा थोडे स्पॉट आहेत 2 ठिकाणी. आणि त्याची जी तुम्ही जर याची शेपटी बघताय तर बघू शकता कशा प्रकारे ऑरेंज कलरसारखी आहे. त्याच्यानंतर ब्लॅक स्पॉट. खूप रेअर साप आहे, खूप कमी प्रमाणात सापडला जातो मित्रांनो साप कोरल स्नेक. त्याचे तुम्हाला डोळेसुद्धा दिसणार, एवढा तो लहान आहे. त्याला एकदम नीट जर बघायला गेलात तर एखादी तुम्हाला वाटेल दोरी आहे. बघू शकता. आपण याची साईज चेक करूया. माझ्याजवळ एक माचीसची काडी आहे आणि माचीसच्या काडीपेक्षा थोडासा फक्त जाडीला साप आहे मित्रांनो. बघू शकता, हा एक विषारी साप आहे. जर तुम्हाला असे साप कधी दिसले तर अशा सापांपासून तुम्ही लांब राहा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ह्या सापाला आता इथे सोडतोय जंगलामध्ये. पोवळा साप एकदम नीट बघून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टा अकाउंटला फॉलो करा. थँक्यू.